दादा, कितीक वर्षापासून तुम्ही गणरायाची मूर्तीची स्थापना करत आहात, मग त्याचा अनुभव कसा होता? 1986 साली आपल्या मंडळाची स्थापना झाली. तर मंडळाची स्थापना ज्यावेळेस झाली, तर दादा, आपण जर बघितलं तर पनवेलचा लाडका जो आहे तो दरवर्षी मूर्तिकार चेंज करतो. तर या मागचं रिझन काय? पण सिंपल लॉजिक आहे की साधारण आपण घरात गणेशोत्सव जेव्हा करतो त्यावेळेस जो खर्च होतो आणि सार्वजनिक गणेशोत्सव ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस वाढती महागाई. कारण की गणपती बाप्पाला आपण कलेचा आराध्य दैवत बोलतो आणि येणारा प्रत्येक कलाकार याला कुठेतरी आपण संधी दिली पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर बाप्पा पॉडकास्ट मध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. मी प्रथमेश नगरकर. आणि मी प्रणव गावडे. तर मित्रांनो, या पॉडकास्ट मध्ये एका अशा मंडळाशी वर्क करून घेणार आहे. तो मंडळ कित्येक वर्षापासून खूप लोकप्रिय झालाय. त्यांचं मॅनेजमेंट बोला व त्यांचं डेकोरेशन बोला व त्यांची मूर्ती बोला, लोकांना खूप आवडली आहे. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे पनवेलचा लाडका या मंडळाचे कार्याध्यक्ष समीर दादा. नमस्कार. नमस्कार, जय गणेश. जय गणेश. तर दादा, कसं वाटतं आज पॉडकास्टला येऊन? आज या ठिकाणी द बाप्पा पॉडकास्ट तुमची सर्व टीम आली आहे. तर प्रथमतः तर मी तरुण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ बांबू गल्ली परळचा लाडका या मंडळाच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि स्वागत पण करतो. कारण की तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्या मंडळात होत असणारे काम, कार्य, समाजसेवा, गणेशोत्सवाची रूपरेखा ही आज अनेक गणेश भक्तांपर्यंत पोचणार आहे. म्हणून त्याच्याकरता तुमचे मनापासून आभारी होऊन मी. तर दादा, कितीक वर्षापासून तुम्ही गणरायाची मूर्तीची स्थापना करत आहात, मग त्याचा अनुभव कसा होता? 1986 साली आपल्या मंडळाची स्थापना झाली. तर मंडळाची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस आता ह्या ज्या भल्या मोठ्या इमारती दिसत आहेत आपल्या परिसरामध्ये, तर त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्या इकडे पण चाळ संस्कृती होती. कारण की लालबाग, परळ, दादर, काळा चौकी हा विभाग म्हणजे बऱ्यापैकी चाळ संस्कृती आला. मग त्यावेळेस गणेशोत्सव चालू केला. मग अनेक गोष्टी होत्या, बिल कामगार होते, आपली मराठी संख्या होती आणि अशा वातावरणामध्ये हा गणेशोत्सव चालू झाला. ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची शिक्षण झाली, हॉस्पिटलची कामं झाली लोकांची, इवन काही लोकांच्या नोकरी धंद्याचे, व्यवसायाचे, उद्योगांचे तेही कामं मंडळाच्या माध्यमातून करून दिली. तेच असं पुढे चालू आहे सर्व कार्य या मंडळाच्या माध्यमातून. तर दादा, आपण गणेशोत्सव म्हटलं की फंडिंग जे असतं ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर आपल्या मंडळाला फंडिंग कुठून येतं? भरपूर आहे ना, महत्वाचा प्रश्न आहे. कारण की आपण सिंपल लॉजिक आहे की साधारण आपण घरात गणेशोत्सव जेव्हा करतो त्यावेळेस जो खर्च होतो आणि सार्वजनिक गणेशोत्सव ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस वाढती महागाई, सगळ्या गोष्टींचे रेट्स. अच्छा, वर्गणीदार, देणगीदार यांच्याकडे जेव्हा आम्ही देणगी मागायला जातो सगळ्या गोष्टी असतात. मग ते देणगी मागत असताना काही लोकांचे त्यांचे पण प्रश्न असतात की नाही बाबा, महागाई खूप वाढली आहे, मग आता देणगी आम्ही एवढीच देऊ शकतो. आणि पूर्ण परळ, लालबाग, दादर, काळा चौकी या पूर्ण विभागामध्ये आज तागायत आमची जी रीतसर देणगी असते की बाबा गेल्या वर्षी एवढी आहे, तेवढीच वर्गणी. आणि लोक आवडीने देतात हा आमच्या मंडळाला वर्गणी, अगदी आवडीने. अरे हा कुठचं मंडळ? परळचा लाडका? अरे नाही, ह्या मंडळातले कार्यकर्ते, पदाधिकारी कधीच वाद नाही घालणार. चला आपला बोलला. आणि प्रत्येक जो देणगीदार असेल त्याच्याकडे गेलो ना की लोक अक्षरशः बसवतात, 5 मिनिटं बोलतात, आमच्याशी संवाद साधतात. की रस्त्यावरचे धंदेवाले असतील, काही व्यावसायिक असतील, काही नोकरदार असतील, प्रश्न असतात. मंडळाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न पण आम्ही त्या ठिकाणी सोडवतो, प्रयत्न करतो. अच्छा, सगळेच प्रश्न सोडवतो अशातला तर भाग नाही.
पण जितके आपल्याला होतील तितके प्रश्न सोडवतो आणि लोक खरोखर मनापासून भक्तिभाव ह्याच्यामध्ये आहे ना वर्गणी देतात आणि उत्सव पुढे जातो. अच्छा, त्याच्यातनं की काही ऍडव्हर्टायझिंग आहे, त्या माध्यमातून फंडिंग होतं. आमचे स्थानिक आमदार आहेत सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब, तर ते आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार देखील आहेत. मग त्यांचं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन असतं की आपण ह्या पद्धतीने गेलं पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे. अच्छा, प्रशासनाबरोबर राहून खूप चांगली कामं करता येतात आणि प्रशासन आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य पण करतं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला गायडन्स होतं. स्थानिक नगरसेविक आहेत सौ उर्मिला उल्हास पांचाळ मॅडम, त्यांचं मार्गदर्शन असतं आणि त्या माध्यमातून फंडिंग वगैरे जमतं आणि बऱ्यापैकी उत्सव साजरा होतो. दादा, आपल्या मंडळामध्ये किती कार्यकर्ते आहेत? कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा मी तर सांगेन की आमच्या मंडळातला एक एक कार्यकर्ता आहे ना, का माहिती नाही, टचवूड आहे, आपल्या परळच्या लाडकाचे आशीर्वाद आहे. एक कार्यकर्ता आहे ना 10 कार्यकर्त्यांच्या पटीने काम करतो. हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. टोटल ऑफ काउंटिंगचा विषयच नाही तिकडे. आणि काम करताना एक नियोजन असतं, शिस्त असते, पद्धत असते. त्या पद्धतीने सर्व सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक काम करत असतात. उत्सव आनंदात साजरा करत असतात, पुढे नेत असतात. दादा, यावर्षीचा देखावा किंवा थीमची संकल्पना कशी आहे? यंदाच्या वर्षी जी आपली मूर्ती आहे त्या मूर्तीला अनुसरून देखावा असेल. तो देखावा साजरा करत असताना, सादर करत असताना निसर्गाला हानिकारक अशा कोणत्याही गोष्टी वापरणार नाही. तो पहिला मोटो असेल आमचा. त्याच्यानंतर मूर्तीला साजेसं आणि यंदा खास अट्रॅक्शन असेल की काही म्हणजे आमच्या मंडळामध्ये शिस्त असल्या कारणास्तव प्रत्येक गोष्टी मी सांगू शकत नाही, पण लहान मुलांना स्पेशली यंदाचा देखावा आणि मूर्ती प्रचंड प्रमाणामध्ये आवडणार. लहान मुलांसाठी यंदाची संकल्पना असणार. तर दादा, आपण जर बघितलं तर परळचा लाडका जो आहे तो दरवर्षी मूर्तिकार चेंज करतो, तर या मागचं रिझन काय? छान प्रश्न आहे. कारण की गणपती बाप्पाला आपण कलेचा आराध्य दैवत बोलतो आणि येणारा प्रत्येक कलाकार याला कुठेतरी आपण संधी दिली पाहिजे. आणि गणेशोत्सव हा एकच असं माध्यम आहे, म्हणजे मला तरी असं इंडिव्हिज्युअल वाटतं की एक असं उत्तम माध्यम आहे गणेशोत्सव की ज्या माध्यमातनं कलाकार घडतात. म्हणजे आपण बघतो ह्याला फक्त आपण उत्सव म्हणून बघितलं नाही पाहिजे. त्यामध्ये किती कलाकार असतात. मूर्तिकार आला, लाईट डेकोरेशनवाला आला, डेकोरेशनवाला आला, मंडपवाला आला, ती देखील त्याची कलाच आहे. त्याच्यानंतर फूड आलं, कारण की आपण जे भंडारा ठेवतो गणेशोत्सवामध्ये, प्रसाद चढवतो, ते पण एक कलाच आहे. कारण की पाक कला बोलतो आपण, ती एक कलाच आहे. आणि त्याच्यामधून मूर्तिकारांना, नवीन नवीन मूर्तिकारांना आपण संधी दिली पाहिजे. पूर्वी आपल्या इकडे आदरणीय कैलासवासी विजय खातू सर ते मूर्ती बनवायचे. त्याच्यानंतर रमेश रवळे साहेब खूप प्रसिद्ध मूर्तिकार आहेत, त्यांनी देखील आपल्या इकडे मूर्ती घडवली आहे. अनिकेत शेवाळे, ही वॉज माय क्लोज फ्रेंड, आता चांगला मित्र अनिकेत, आणि त्यांनी देखील आपल्या इकडे मूर्ती बनवली आहे. अरुण दत्ते सरांनी गेल्या वर्षी आपली मूर्ती बनवली. मग यंदा एक नवीन मूर्तिकार आहे, तो आपल्या इकडे ह्या वर्षी परळचा लाडका घडवणार आहे. तर कसा वाटला आजचा हा आपला परळचा लाडका सोबतचा पॉडकास्ट? नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया.